प्रफुल्ल लोढा हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पोहूर गावाच्या मूळ रहिवासी असलेले लोढा त्यांच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यामुळे विशेषतः हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपामुळे सध्या तुरुंगात आहे. हे प्रकरण इतके मोठे आहे की त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहे आणि लोक अनेक बड्या व्यक्तींची नावे अप्रत्यक्षपणे यांच्याशी जोडली जात आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, परंतु प्रफुल्ल लोढा यांनी सुरुवातीपासूनच एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा बंडखोरपणा होता, ज्यामुळे त्यांनी नेहमीच प्रचलित प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली. त्यांना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जात होते. महाजन आमदार झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी आरोग्य दूत म्हणूनही सक्रिय भूमिका बजावली. या काळात त्यांना राजकीय वर्तुळात चांगली ओळख मिळाली. मात्र काही काळापासून त्यांचे गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे पक्षांतर त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची भाग मानलं जात आहे. यानंतरही ते शांत बसले नाहीत आणि अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा भाजपने घरवापसी केली. या सर्व बदलामुळे त्यांच्यावर पक्षांतर असा शिक्का पडला. तरी त्यांच्या विविध पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध हे त्यांच्या राजकीय चातुर्याचे एक उदाहरण होते. प्रफुल्ल लोढा यांच्यावर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने नोकरीची आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. एकदा या मुली त्यांच्या तावडीत सापडल्या की त्यांच्यावर अत्याचार केला जात असे आणि त्यांच्या अश्लील फोटो व व्हिडिओ काढले जात असे. यानंतर त्यांना हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं जात असे. लोढा हाऊस नावाच्या त्यांच्या घरात या मुलीने कोंडून ठेवल्याचा आणि त्यांच्यावर सतत अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीनं केला आहे. या प्रकरणामुळे समाजात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे, कारण नोकरीच्या आमिषाने अनेक मुली अशा धोकादायक व्यक्तीच्या जाळ्यात अडकू शकतात. दुसरा गुन्हा हनी ट्रॅप आणि खंडणीशी संबंधित आहे. प्रफुल्ल लोढा एक मोठे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे, ज्यामुळे उच्च अधिकारी आणि पदावर असलेले अधिकारी आणि राजकीय नेत्यांना सुंदर मुलींच्या माध्यमातून जाळ्यात ओढत असतं. एकदा हे अधिकारी किंवा नेते त्यांच्या जाळ्यात पडले की त्यांचे अश्लील व्हिडिओ, फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली जात असे. नाशिकमधील एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात सुमारे 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेते अडकल्याची चर्चा आहे. प्रफुल्ल लोढा यांचा या नाशिक कनेक्शनमध्ये सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर यामुळे राज्याचे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाली असल्याचा संशय आहे, ज्यामुळे काळ्या पैशाचा व्यवहारही समोर येऊ शकतो. या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांनी या प्रकरणाचा सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक एस-आय-टी स्थापना करण्याची मागणी केली आहे. एस-आय-टी स्थापना झाल्यास या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होईल आणि अनेक अज्ञात पैलू समोर येतील, अशी अपेक्षा आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार ही हनी ट्रॅपसारख्या गंभीर गुन्ह्यामुळे समाजात प्रफुल्ल लोढा यांच्याविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीने न्याय मिळावा आणि अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे आणि पुढील काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल लोढा यांच्या चौकशीतून महाराष्ट्रातील अनेक व्हाईट कॉलर गुन्हेगारांची नावे समोर येतील का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.